रणजित कासले बीड पोलिसांना शरण येणार, एक गुन्हा दाखल झाला। या प्रकरणात आपला बळी जाणार, रणजित कासलेनं व्यक्त केली भीती। महाराष्ट्र चाललाय कुठे, सर्वांनाच प्रश्न। नाशिकमध्ये निर्धार शिबिरातून आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा, मुंबईतील रस्ते घोटाळ्यावरूनही तोफ डागली। रायगडमध्ये शेकापला धक्का, जयंत पाटलांचे बंधू पंडित पाटलांचा भाजपामध्ये प्रवेश। पंडित पाटलांच्या जाण्याने पक्षाला फरक पडणार नाही, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्याची शक्यता। डिनर डिप्लोमसीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी वाढला। माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वरचंही नाव आरोपींच्या यादीत। ड्रग्ज प्रकरणातील आरोपींची संख्या 36 वर। नाशिकच्या काठे गल्लीतील अनधिकृत धार्मिक स्थळ अखेर हटवलं। मुदत संपल्यानंतर महापालिकेची कारवाई। रात्री अज्ञातांकडून दगडफेक, जखमी पोलिसांवर उपचार सुरू। नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची गांधी कुटुंबावरील ईडीची कारवाई। राजकीय सूडबुद्धीने दिल्लीत काँग्रेसचा ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन। प्रियंका गांधीचे पती रॉबर्ट वाड्रा यांची सलग दुसऱ्या दिवशी ईडी चौकशी। हरियाणातील शिकोहपूरमधील कथित जमीन व्यवहार घोटाळा प्रकरणाचा आरोप। अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी। उत्तर प्रदेशातील काही जिल्हाधिकाऱ्यांना धमकीचा ईमेल। धमकी प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा डी कंपनीचा असल्याचा दावा। बोरिवलीतून एका व्यक्तीला अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।